हाय फ्रेंड्स, आय एम रुपेश कुलकर्णी. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रिस्क्रिप्शन जनरेशनबद्दल. प्रिस्क्रिप्शन कसं जनरेट करायचं त्याबद्दल सांगणार आहे. सो लक्ष देऊन ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा या फील्डमध्ये आलो त्यावेळेस माझ्यासोबत असंच झालं की मी जेव्हा डॉक्टरच्या केबिनमध्ये कॉलला जायचो तर डॉक्टर माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा माझ्या प्रोडक्ट्सबद्दल मी जे सांगतो आहे त्याबद्दल काही लक्ष द्यायचं नाही. असं 4-5 वेळेस झालं. पण मग मी ठरवलं की नाही, या डॉक्टरकडून मला प्रिस्क्रिप्शन लिहून पाहिजे माझ्या प्रोडक्टसाठी. तर मी काय फॉलो केलं त्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. तर काय करायचं मित्रांनो, आपण जेव्हा केव्हाही एखाद्या डॉक्टरच्या कॉलसाठी जातो आहे तर काय करायचं, सुरुवातीला तुम्ही त्या डॉक्टरला कुठलीही त्याची कॅटेगरी आहे, म्हणजे तो पेडियाट्रिक आहे, तो MD मेडिसिन आहे, फिजिशियन आहे, किंवा हार्ट स्पेशलिस्ट आहे, किंवा सर्जन आहे, किंवा अजून कुठल्या स्पेशालिटीज आहे, त्यानुसार तुम्ही त्याला तुमचे प्रोडक्ट फोकस करायचे असतात. त्या प्रोडक्टला फोकस केल्यानंतर 1 किंवा 2 प्रोडक्टच फक्त तुम्ही त्या डॉक्टरवरती फोकस करणार आहात की मला ह्या डॉक्टरकडून फक्त 2 प्रोडक्ट लिहून घ्यायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. तर मग तुम्ही ज्यावेळेस ठरवता की हा डॉक्टर समजा फिजिशियन आहे, तर फिजिशियनकडून तुम्ही कुठलं प्रोडक्ट, तुमचा कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, तुम्ही कुठल्या कंपनीत आहात त्यानुसार ठरेल की बाबा तुम्हाला या डॉक्टरकडून कुठलं प्रोडक्ट पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं की पहिले केमिस्ट शॉपला जायचं. डॉक्टरच्या बाजूला केमिस्ट शॉप असतं, डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बाजूला. तर तिथं जाऊन थोडीशी हिस्ट्री घ्यायची, म्हणजे डॉक्टर कुठले कुठले प्रोडक्ट प्रिस्क्राईब करतो आहे, काय करतो आहे, कुठल्या कंपनीचे करतो, कुठल्या मॉलिक्युलमध्ये करतो हे बघायचं आहे, कुठलं मॉलिक्यूल जास्त प्रिस्क्राईब करतो ते बघायचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं कंपनीमध्ये तुमच्याकडे कुठलं प्रोडक्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आणि मग फार्मासिस्टला, जो केमिस्ट आहे, त्याला विचारायचं आहे की बाबा डॉक्टरचं कुठल्या प्रोडक्टसाठी, कुठल्या मॉलिक्यूलसाठी प्रिस्क्रिप्शन येतं आहे जास्त, त्यामध्ये तुम्हाला किती शेअर मिळू शकतो हे तुम्ही त्या केमिस्टकडनं जी माहिती मिळते त्याच्यावर ठरवू शकतात. केमिस्टकडनं माहिती मिळाल्यानंतर तुम्ही डॉक्टरच्या केबिनमध्ये जाताना तुमचं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन राहायला पाहिजे. तुम्ही जेव्हा बोलताय डॉक्टरशी किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं जेव्हा सांगताय की डॉक्टरला पहिले सॅल्युटेशन द्यायचं आहे, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेसचं तुम्ही सॅल्युटेशन देणार. आणि मग तुम्ही ज्यावेळेस तुमचं फोल्डर ओपन करणार